सणासुदीसाठी स्वराज्य कलेक्शन ढालगावचा अनमोल नजराणा। स्वराज्य महोत्सव 2025 झाला सुरू। आपल्या आवडीच्या प्रत्येक खरेदीसोबत आहे आकर्षक गिफ्टची बरसा। रुपये 1499 च्या खरेदीवर हमखास गिफ्ट, 2999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, रुपये 4999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, रुपये 6999 च्या खरेदीवर लेडीज पर्स, रुपये 9999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, रुपये 12999 च्या खरेदीवर डबल ब्लँकेट, रुपये 14999 च्या खरेदीवर आकर्षक साडी आणि रुपये 19999 च्या खरेदीवर चक्क पैठणी। तेव्हा आजच भेट द्या स्वराज्य कलेक्शन, वीज बोर्ड जवळ ढालेवाडी रोड, ढालगाव इथं। ऑफर फक्त 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा, राज ठाकरेंची मागणी। तर सत्य स्वीकारून निवडणुका रद्द करण्याचं उद्धव ठाकरेंचं आवाहन। नक्षल चळवळीला मोठा धक्का, 6 कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीची 60 नक्षलवाद्यांच्या शरणागती। गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांसमोर शस्त्र खाली ठेवला। माओवाद संपुष्टात येत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला अजित पवारांची पुष्टी। तर एवढ्यात माओवाद संपेल असं वाटत नाही, सुशील कुमार शिंदेंचं प्रत्युत्तर। बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या धर्मांतर प्रकरणी अखेर कारवाई। कारागृह अधीक्षक पेट्रोस गायकवाड यांची उचल बांगडी, उपअधीक्षक म्हणून नागपूरला रवानगी। आजारी असल्यानं बाबासाहेब पाटलांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं, अजित पवारांचा दावा। तर प्रफुल्ल पटेलांच्या नाराजीमुळे पालकमंत्री पदावर पाणी सोडावं लागल्याची चर्चा। रवींद्र धंगेकरांना आवरा, अन्यथा युतीत मिठाचा खडा पडेल। भाजप नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार, धंगेकरांना शिंदेंकडून सबुरीचा सल्ला, धंगेकर मात्र भूमिकेवर ठाम। वसई विरारचे माजी मनपा आयुक्त अनिल कुमार पवारांची अटक, मुंबई हायकोर्टाकडून बेकायदेशीर। ईडीला मोठा धक्का, आदेशांना स्थगिती देण्याची ईडीची विनंतीही हायकोर्टाने फेटाळली। दिल्लीत फक्त ग्रीन फटाक्यांना सुप्रीम कोर्टाची सशर्त मंजुरी। दिवाळी आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके फोडता येणार, सकाळी 7 ते 7 आणि रात्री 8 ते 10 दरम्यानच फटाके फोडायला मंजुरी। बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए बेबनाव, चिराग पासवानांच्या 13 जागी भाजप आणि जेडीयू कडून उमेदवारांची घोषणा। तर नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याचा जेडीयूचा आग्रह। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ रवाना। 19 ऑक्टोबर पासून 3 वनडे सामन्यांची मालिका। रोहित आणि विराटच्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष। महाभारतात आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।